जय असो, महाराष्ट्र निर्माण सेनेचा जय असो. ताई काय सांगाल, आता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका होत घातलेल्या आहेत, आपण इथे सक्रिय असणार काय, महिला मंडळाची बांधणी करणार काय? सक्रियता असणार, प्रत्येक निवडणूक लढली जाईल, पूर्ण ताकदीने लढली जाईल आणि आमच्याकडे इतके चांगले कार्यकर्ते नाही, आम्हाला कधीच उमेदवार मिळायची चिंता नसते आणि आम्ही चांगलं काम जिथे जिथे आमचे नगरसेवक किंवा आमदार होते तर चांगली कामं करून पण दाखवलेली आहेत. आता करोना काळात मी बोलत होतो की सगळ्या फील्डमधले लोक म्हणजे डॉक्टर असोत, व्यायामशाळेवाले असोत, मंदिरात देव असोत, त्यांना माहिती होतं की काम इथेच होणार. म्हणजे परवासुद्धा माझ्याकडे काही पोलीस कॉलनीचे लोक आले होते की सरकार त्यांना खाली करतात. त्याच्यामुळे कामं आम्हीच करतो, त्याच्यामुळे कामाच्या बळावर आम्ही निवडणुका लढतो. या निवडणूक कोणाशी युती पाहायला मिळेल की स्वबळावर लढेल? मला असं वाटतं की तो डिसिजन फक्त राज ठाकरे साहेब घेतात. करोनाची दुसरी लाट येण्याच्या मार्गावर आहे, अशा वेळी सरकार वेळोवेळी आवाहन करते की दुसरा लॉकडाऊन लागेल. तर काय वाटतं, लॉकडाऊनची गरज आहे राज्याला? खरं सांगायचं तर हे मी बोलणं चुकीचं आहे, कारण मी काही डॉक्टर नाही आहे. कारण प्रत्येकाचं आयुष्य पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, त्याचबरोबर प्रत्येकाच्या नोकऱ्या सांभाळणं हे पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सरकारने दोन्ही विचार केला पाहिजे की पहिल्या लॉकडाऊनमध्ये इतक्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या, निदान त्यांना काहीतरी फायनान्शियल, म्हणजे जसं आपण फॉरेनला बघतो, कॅनडा बघतो, अमेरिका बघतो, तिथे प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये काहीतरी पैसे टाकले जातात. तसे तुम्ही जर लॉकडाऊन करणार असाल तर निदान ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना काहीतरी फायनान्शियल मदत झाली पाहिजे. हे महाविकास आघाडीचं सरकार जे हे लॉकडाऊन हाताळायला पुढे कमी पडतं, कोविडचं संपूर्ण कमी पडतंय म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की लोकांना काही मदतच होत नाही आहे. ज्या वेळेला लोक आमच्याकडे कुठेही सत्ता नसताना, आमचा एक आमदार असताना फक्त आमच्याकडे येत आहेत आणि आमच्याकडे आशेने येतात की तुम्ही आम्हाला मदत करा, त्या तिथे सरकारच्या दरबार जाऊन आलेले असणार ना, तिथे काही होत नाही म्हणून ते आमच्याकडे. त्यामुळे लोकांच्या गरजेला तुम्ही उतरलंच पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की जर आम्ही बाहेर उतरतो, माझ्या पक्षातला प्रत्येक पदाधिकारी रस्त्यावरतून लोकांना मदत करतो, तर सरकारने उतरलंच पाहिजे. तुम्ही घाबरून घरी बसून होणार नाही. काय सांगेल, पूजा चव्हाण प्रकरणात अजूनही राठोडांवर कारवाई, राठोडांचा मोबाईल नॉट रिचेबल ते गायब आहे. या प्रकरणात कुठेतरी पाठीशी घालतात राठोडांना. आता जाऊ दे, मी नावं घेत नाही, अशा अनंत लोकांना पाठीशी घातली. गेल्या 15 दिवसात खूप अशी नावं आली. आठवड्यावर फक्त बातमी असते, शेवटी पोलीस खातं त्यांच्या हातात नाही, काय बोलणार आपण. मॅडम, मंत्र्यांचीच नावं येतात महिलांच्या, म्हणून मी नावं घेत नाही, मोठ्या प्रमाणात सरकार म्हणून मी नावं घेत नाही की ह्याच्या आधी पण मंत्र्यांचीच नावं आली होती, उघड झाली होती. आता तर त्या महिलेचे ऑडिओ क्लिप्स व्हायरल झालेले आहेत. थोडंसं पोलिसांनी जर सर्वेक्षण केलं, ते मोबाईल कुठच्या नंबरवर आले ते पण कळू शकतं, तो मोबाईल कोणाचा हे पण कळू शकतं आणि त्याचप्रमाणे ते लपू पण शकतं.